वातावरण कसं बदलतंय बघा. क्लाउड लागले. ते खाली बेस कॅम्प लागत असणार आहे आणि मग वरती कॅम्प 1, कॅम्प 2, कॅम्प 3, कॅम्प 4. गुड मॉर्निंग. आज आहे 24 एप्रिल 2025. आत्ता आपण टापलेजंगमध्ये, हे टापलेजंग विलेज. तर इथून आता सकाळचे वाजलेत 8:30. साधारण 9:30 वाजता आपल्याला जीप आहे साकेतूमला. कांचनजंगा बेस कॅम्पसाठी तुम्हाला टापलेजंगला यायला लागतं जर तुम्ही नेपाळमधून येत असाल तर. इथं यायला बरेचसे पर्याय आहेत. जो पर्याय मी निवडला होता तो म्हणजे बसनी, कारण मी एकटाच आहे. त्यामुळे काठमांडूमधून 3,500 रुपयामध्ये तुम्ही इथे येऊ शकता. साधारण 26 तासाचा खतरनाक प्रवास आहे इथे यायला. सकाळी 11 वाजता ती बस निघते काठमांडूमधून आणि साधारण दुसऱ्या दिवशी 1:30 ते 2 वाजेपर्यंत तुम्हाला टापलेजंगला सोडते. टापलेजंगचं अल्टिट्यूड आहे 1750 मीटर आणि ॲक्च्युअल ट्रेक इथून स्टार्ट होत नाही. इथून तुम्हाला परत एक जीप हायर करायला लागते तुम्ही वरती जाण्यासाठी सेकातूमला. सेकातूम, राणीपूल किंवा हेलॉक इथून ॲक्च्युअल ट्रेक स्टार्ट होतो. इथून अंतर सेकातूमचं फक्त 35 किलोमीटर आहे, पण पूर्ण डोंगरातला ऑफ रोड असल्यामुळे साधारण तिकीट 1500 NPR आहे आणि वेळ साधारण एक बहुतेक 4 तास लागतात. आत्ता आपला प्रवास चालला आहे टापलेजंगपासून सेकातूमला, जे की बेस विलेज आहे कांचनजंगा बेस कॅम्पला जाण्यासाठी. हे मध्ये एक गाव लागलं आहे थिवा म्हणून, अतिशय सुंदर गाव आहे. गुड मॉर्निंग. आज 25 एप्रिल आणि काल आपण आलो होतो सेकातूमला. हे सेकातूम गेस्ट हाऊस आहे जिथून कांचनजंगा बेस कॅम्प चालू होतो, नॉर्थ बेस कॅम्प. आत्ता सकाळचे 7:20 झालेत आणि आता आपण ट्रेक स्टार्ट करणार आहे. या ट्रेकला मी एकटाच आहे, सोलो. धांगेम किंवा त्याच्या पुढे गॅबला म्हणून आहे. तर पहिले आपल्याला आमलीजोसा, थांगेम आणि मग गॅबला अशी महत्त्वाची गावं लागणार आहेत. तर बघूया आज आपण कुठपर्यंत पोहोचतो आहे. आत्ताचं एलिव्हेशन आहे 1800 मीटर
हे सेकातुम गेस्ट हाऊस जिथे आपण काल राहिलो होतो. एकमेव हॉटेल आहे इथे आणि हाच स्टार्ट पॉईंट आहे कांचनजंगा नॉर्थ बेस कॅम्पला जायचं. थोडंसं 15-20 मिनिट चालल्यानंतर रोड आता संपला आहे आणि जंगलातली पायवाट चालू झालेली. तर त्या पायवाटेने आपण आता चाललो आहे. पूर्ण जंगल आहे आजूबाजूनी आणि एका साईडला नदी वाहते. साधारण अर्धा तास चालल्यानंतर आपल्याला हे पहिलं गाव लागले इटाहरी. अल्टिट्यूड आहे 1600 मीटर आणि इथून पुढे साधारण 5.5 किलोमीटरवर आमली जोसा आहे. ट्रेक स्टार्ट करून साधारण 1-पाऊण तास झाला आहे. बघू शकता इथून आपण ट्रेक स्टार्ट केला. या नदीपात्रातून इकडे वरती चढलो आणि मग इथपर्यंत येऊन ही नदी बरीच खाली गेलेली आहे आणि आता थोडी व्हॅली ओपन झाली आहे. थोडीशी हवा लागते. इथपर्यंत खूप दमट असं वातावरण होतं. पूर्ण जंगलातून हवा यायला कुठूनच चान्स नव्हता. आता थोडी थोडी हवा लागते. व्हॅली ओपन होती. या ट्रेकचं आत्तापर्यंत मी बघितलेलं वैशिष्ट्य म्हणजे जसं ABC किंवा अन्नपूर्णा सर्किट ट्रेक किंवा अन्नपूर्णा बेस कॅम्पच्या ट्रेकला गर्दी असते तसं इथं काहीच नाही आहे. फार बोटावर मोजणे इतके लोक इकडे येतात. स्पेशली मार्च ते मे या सीझनमध्ये. इथे हे लामातार गाव दिसतंय. वरतून छान एक धबधबा पडतोय. आत्तापर्यंत आपण या नदीच्या डाव्या हाताने चालत होतो. आता सस्पेन्शन ब्रिज क्रॉस करून आपण नदीच्या उजव्या बाजूला आलेलो. ही सुंदर अशी पायवाट आहे. आपण इकडे चुकून वरती गेलो होतो. हा रूट आहे जाऊबारी टू लामातार. ॲक्च्युली हा पण रूट जातो लामातारला, पण जाऊबारी ते लामातार असा आहे तो, जो की स्टीप आहे आणि वेळ खाऊ आहे. आपण आता परत या घराजवळ आलो आणि इथून आपण स्ट्रीट जाणार आहे लामातारसाठी. लामातारच्या अलीकडे
खूप मोठी लँडस्लाईड झाली आहे, त्यामुळे नव्याने रूट बनवला आहे. हे ग्लेशियरचं खळखळणारं पाणी. हा जुना रूट जो की असा तुटला आहे इथनं, त्यामुळे आता नदीपात्राच्या जवळून यायला लागते आपल्याला. इथे काही मंडळी ब्रिजचं काम करते. तर हे लामातारमध्ये आपण पोचलेलो आहे. हे लामातारची शेती. इथे खाली बटाटा आहे, साग आहे आणि कांदा आहे. हे गाजर आहे, त्याच्यानंतर कांदा, सागाची शेती. आता सकाळचे वाजलेले आहेत 9:15 आणि आपण क्रॉस करतोय लामातार. आता इथून नेक्स्ट टार्गेट आहे अमलीजोसा, जे की इथून 3 किलोमीटर अंतरावर आहे. आता अल्टिट्यूड आहे 1815 मीटर आणि अमलीजोसाचं अल्टिट्यूड आहे 2400 मीटर, म्हणजे 600 मीटरचा एलिव्हेशन घेणं असणार आहे. लामातारपासून साधारण एक 20 मिनटं पुढे आलं की हा आपल्याला ह्या ट्रेकचा दुसरा सस्पेन्शन ब्रिज लागलेला आहे. परत आपल्याला नदी पार करायची आहे. आता उजव्या हातावरून डाव्या हाताला जायचं आहे. इकडे एक घर दिसतंय. आता आपण पोचलेलो आहे फेदीमध्ये. अल्टिट्यूड आहे 1950 मीटर. 2-250 मीटर चढ चढल्यानंतर आता आपण आमजेलेशाच्या जवळ आलेलो आहे. आमजेलेशा इथून साधारण एक 900 मीटर राहिलेलं आहे आणि इथे एक बोर्ड लागलेला आहे आणि मागे सुंदर असा वॉटरफॉल पडतो. निळ्या आकाराची घरं दिसत आहेत. ते होतं फेदी. तिथून आपण असं चढून आता इथपर्यंत आलेलो आहे आणि आता 500 मीटर राहिला असेल अमलीजोसा. आता सकाळचे बरोबर 11:15 वाजलेत आणि आपण पोचलो आहे अमजेलोशामध्ये. अल्टिट्यूड आहे 2395 मीटर, म्हणजे जवळपास 2400 मीटर. आणि इथून मागून जो रूट गेला आहे पुढे गेला आहे थांगेम आणि मग गॅबला. तर आपण इथे थोडा वेळ 15-20 मिनिट बसून चौकशी करू की आपण कुठपर्यंत जाऊ शकतो आहे आज. ना सगळा खडा चढ आहे वरती. तर बघूया, थोडी चौकशी करू आणि मग ठरवू कुठपर्यंत आज जायचं आहे. आता दुपारचे 1:15 वाजत आलेत आणि आता आपण पांगलिंग हिल 2550 मीटरवर आहोत. ही व्हॅली आहे जिथून आपण आलो. हे जे गाव आहे हे अमलीजोसा. हे जे गाव आहे ते एक घर दिसते ते फेदी. त्याच्या खाली इथे लामातार आणि मग व्हॅली अशी इकडे जाऊन सेकातूम, जिथून आपण सुरुवात केलेली आहे. सोलो ट्रेक करायची खूप इच्छा होती
पण सोलो ट्रेक हा लोनली ट्रेक असेल असं वाटलंच नव्हतं. एकही ट्रेकर सकाळपासून मला पास नाही झालेला, नक्की जाताना किंवा येताना. तर इतका हा रिमोट ट्रेक आहे. कांचनजंगा बेस कॅम्प आपण सर्किट ट्रेक करणार आहे. फार क्वचित लोक इकडे येतात. थोडेसे मध्ये आधी लोकल लोक भेटत आहेत, पण ट्रेकर अजून कोणीच भेटलेलं नाही. अशा वाट्यावरनं एकटं चालणं धोकादायक आहे. त्यासाठी तुम्हाला मॅप समजून घेणं आणि कोणत्या वेळेत तुम्ही कुठे पोहोचू शकताय त्याचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. जास्त उशीर किंवा अंधाराच्या वेळी कुठेही न फसता तुम्ही ठरलेल्या लोकेशनला पोचता आलं पाहिजे. त्यामुळे काउंटर म्हणजे चढ किती आहे, उतार किती आहे, आपल्याला झेपेल की नाही, आणि आपल्याकडनं खरंच ते डिस्टन्स कवर होईल का नाही, याचं सर्व कॅल्क्युलेशन करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही मध्येच कुठेतरी फसाल, जर तुम्ही हा ट्रेक पहिल्यांदाच करत असाल तर साधारण मी असं नियोजन केलेलं आहे की मुक्कामाच्या जागी 5 किंवा त्याआधी पोचले तर बरं राहील. त्याच्या पुढे मी काय रिस्क घेणार नाही, कारण मी एकटाच आहे आणि या ट्रेलवर तुम्ही बघू शकताय कोणी नाही आहे आणि हे पूर्ण जंगल आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मानसिक तयारी ही खूप महत्त्वाची आहे. तर थांगजेम हे तेवढ्याच अल्टिट्यूडवर आहे जेवढ्या अल्टिट्यूडवर आमली जोसा आहे. मध्ये फक्त तुम्हाला 301 मीटरचा हाईट गेन करायला लागतो आणि मग परत खाली चढ उतार. सुंदर धबधबा. हे आहे पिक्चरस थांगेम. ॲक्च्युली इथे 2-3च हॉटेल आहेत, 2च आहेत ॲक्च्युली. गॅबलाच्या अलीकडे साधारण 900 मीटरवर हे एक टी हाऊस आहे. जर हालत कसं झाली तर इथे पण तुम्ही थांबू शकताय. आता 9:50 झालेत आणि आपण आता पोचलो आहे गॅबलाला. अल्टिट्यूड आहे 2730 मीटर. आता सकाळचे वाजलेत 10. आपण थांगेमवरून 8 वाजता स्टार्ट केली होती, म्हणजे मी 8 वाजता स्टार्ट केली होती आणि आता वाजलेत 10, म्हणजे बरोबर 2 तासात मी थांगेमपासून गॅबलापर्यंत आलेलो आहे. थांगेमचं अल्टिट्यूड होतं 2300 मीटर आणि
आत्ता अल्टिट्यूड आहे 2730 मीटर, म्हणजे जवळपास 400 मीटरचा अल्टिट्यूड गेन आहे. पहिल्यांदा स्ट्रेट वॉक आहे आणि स्ट्रेट म्हणजे वर खाली जास्त काही असेंड नाही आहे. आणि त्याच्यानंतर शेवटी एक 150 मीटरचं स्टीप असेंड आहे आणि आपण गॅबला गावामध्ये पोचतो. गॅबला हे बऱ्यापैकी मोठं गाव आहे आणि इथून आता ॲक्च्युली वरती गॅबला, फले, गुंसा, खंबाचेन आणि लोणाख ही बऱ्यापैकी मोठी गावं आहेत. मी पहिल्यांदा अन्नपूर्णा सर्किट ट्रेकवरून आत्ता लगेच इकडे आलेलो आहे, त्यामुळे माझी बॉडी वेल अक्लमट आहे. त्यामुळे मी कदाचित 2 तासात इथे पोचू शकलो. नव्याने तुम्ही ट्रेक करत असाल तर साधारण अर्धा 1 तासाचा फरक पडू शकतो. तर त्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की थांगेमपासून गॅबला यायला साधारण एक 2.5-3 तास लागू शकतात. आता इथून पुढे आपल्याला जायचं आहे फलेला आणि फलेनंतर ट्राय करू आपण गुंसाला जायला. गॅबलापासून फलेला पूर्ण जंगलातून वाट आहे, अतिशय सुंदर वाट आहे. बांधीव, कुठे ऊन लागत नाही आहे. जर तुम्ही ट्रेकिंगचे वेडे असाल तर तुम्ही हा रूट नक्कीच एन्जॉय करणार आहे. Very good. हे आहे फलेचं गेट आणि आता आपण 3115-20 मीटरवर आहोत. दुपारचे 1:20 झालेत. एकदाही मला भेटले होते ना, त्यांना माझी भाषा कळते, मला त्यांची फक्त हातवारे करून आम्ही बोलतोय. हे फले गाव आहे, म्हणजे जुनं. असं म्हणतात की पहिले इथे खूप मोठा रिफ्युजी कॅम्प होता. जेव्हा तिबेटवरनं पलायन झालं होतं तेव्हा तिबेटियन लोक इथे येऊन राहिली होती, त्यांचा इथे रिफ्युजी कॅम्प होता. इकडे वरती कुठेतरी सेले पास आहे, जो की आपण नंतर क्रॉस करणार आहे आणि साईरामला जाणार आहे, जो की रूट आहे साऊथ बेस कॅम्पला कांचनजंगाच्या. माझं गाड्या 100 मीटर अल्टिट्यूड कमी दाखवत आहे. आता आपण पोचलो आहे फले.
हे फलेमधलं किचन. चहा पितो इथे आता. हा बोका आणि बोक्याच्या साईजचं मांजर. सुंदर किचन आहे यांचं. हे आहे फले विलेज आणि दुपारचे आता 2:50 झालेत. वातावरण खराब झालं आहे आणि आता मी चाललो आहे घुंसाकडे, जे की जवळपास 4 किलोमीटर आहे इथून आणि साधारण 200 मीटरचं अल्टिट्यूड गेन असणार आहे. मोस्ट ऑफ दी वाट सरळच असणार आहे, तर मे बी 1-1.5 तास लागेल. साधारण गुंसा 900 मीटर राहिलेलं आहे आणि एक मोठा स्टोन, त्याच्यावर नेपाळी प्रेयर आहेत. कोणती तरी गोंपा असावी. हे सजेस्ट करतं की आपण गुंसाच्या जवळपास आलेलो आहे आणि आता आपल्याला गुंसा दिसलेला आहे. हा सस्पेन्शन ब्रिज पार करून इकडे तुम्हाला घरं दिसत असतील. इथं आहे गुंसा आणि हीच ती नदी ज्याच्या डाव्या काठाकाठाने आपण वरती चढलो गुंसारीवर. हा आहे गुंसाला जाण्याचा फायनल सस्पेन्शन ब्रिज. हे मागे तुम्हाला गुंसा गाव दिसत असेल. KBCचं नामचे बाजार म्हणजे गुंसा. ॲक्लिमटायझेशनसाठी बरेच लोक इथे थांबतात. अल्टिट्यूड आहे 3430 मीटर आणि इथूनच वरती सिलेले कॅम्पला रस्ता गेलेला या साईडला, जो की साऊथ बेस कॅम्पला जातो. हा आहे जुना ब्रिज. ही गुंसा गावची पाटी आणि अल्टिट्यूड लिहिलं आहे 3430 मीटर. हे आहे KBCचं नामचे बाजार गुंसा. पीसफुल गेस्ट हाऊस. जिथले दाई खूप छान आहे स्वभावाने आणि ते तिथे परमिट काढतात आणि आजचा स्टे आपला इथे असणार आहे. त्यांनी आपल्याला रूम दिलेली आहे. हे रूम. हे आहे पीसफुल गेस्ट हाऊसचं मेनू.